पोझिशन लेटर म्हणजे काय? तर पोझिशन लेटर म्हणजे बिल्डरकडून दिलेले एक अधिकृत पत्र, ज्यामध्ये तुमचा फ्लॅट, घर किंवा प्रॉपर्टी ताब्यासाठी तयार आहे अशी पुष्टी केलेली असते. हे लेटर साधारणपणे बिल्डर किंवा डेव्हलपर खरीददाराला देतो. म्हणजे प्रोजेक्टचं बांधकाम पूर्ण झाल्यावर आणि ताबा देण्याच्या आधी हे लेटर दिलं जातं. आता या पोझिशन लेटरमध्ये काय माहिती असते? तर त्यामध्ये खरीददाराचं नाव, फ्लॅट नंबर, प्रोजेक्टचं नाव, पूर्ण पत्ता, पोझिशनची तारीख आणि बिल्डरची सही अशी माहिती असते. हा डॉक्युमेंट कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाचा असतो का? हो, नक्कीच. कारण हा बिल्डरने ताबा ऑफर केल्याचा अधिकृत आणि महत्त्वाचा पुरावा असतो. होम लोनच्या बाबतीतही हा डॉक्युमेंट उपयोगी पडतो. अनेक वेळा फायनल लोन डिस्टर्बमेंट किंवा लोन क्लोजिंगसाठी बँक पोझिशन लेटर मागू शकते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, पोझिशन लेटर आणि ओसी एकच नसतं. पोझिशन लेटर बिल्डर देतो, पण ओसी म्हणजे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट हे स्थानिक प्राधिकरण देतं. म्हणून ओसी नसताना पोझिशन घेणं कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही. असं केल्यावर पुढे लीगल प्रॉब्लेम, डॉक्युमेंट इश्यू, रिसेल प्रॉब्लेम किंवा बेसिक सर्व्हिसेस मध्ये अडचणी येऊ शकतात. तसंच पोझिशन लेटर शिवाय ताबा घेणंही योग्य नाही, कारण पुढे काही वाद झाले तर तुमच्याकडे प्रॉपर रिटर्न प्रूफ नसतो. आणखी एक छोटा फरक समजून घ्या. पोझिशन लेटर म्हणजे ताबा देण्याची ऑफर, तर पोझिशन सर्टिफिकेट म्हणजे प्रत्यक्ष ताबा घेतल्याची नोंद. म्हणून पोझिशन लेटर ऍक्सेप्ट करण्याआधी काही गोष्टी नक्की चेक करा. जसं की ओसी आलं आहे का, फ्लॅटचा एरिया बरोबर आहे का, कामाची क्वालिटी नीट आहे का आणि प्रॉमिस्ड एम्युनिटीज पूर्ण झाल्या आहेत का. आणि पोझिशन लेटर मिळाल्यानंतर पुढे काय करायचं? तर सगळ्यात आधी फ्लॅटची प्रॉपर इन्स्पेक्शन करा, उरलेली पेमेंट असेल तर ती क्लिअर करा, नंतर कीज घ्या आणि मग अधिकृतपणे ताबा स्वीकारा. तर एकंदर काय, पोझिशन लेटर हा खूप महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे, पण तो घेताना घाई करू नका. सगळी माहिती, ओसी आणि फ्लॅटची स्थिती नीट चेक करूनच पोझिशन घ्या. धन्यवाद.